हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमो नमः शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता जाड्यमाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाख्यया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालचे दिसाचे भागवता काणींत आमी ದುಂದುಕಾರಿಕ ಪ್ರೇತಯೋನಿಂತು ದುಕ್ಕುನು ಮುಕ್ತಿ ಮೇಳ್ನು सारुप्य मोक्ष मेळ्ळे म्हळ्यारी सारुप्य म्हळ्यार देवाल मणकेची रूप प्राप्ती जाल्ली ताका म्हूण सांगून आमी आयकलीची तशीची तो गोकर्णाक नमन करता आनी सांगता हे गोकर्णा तुगेले दयेन म्हाका हे प्रेतयोनी दुखून मुक्ती मेळ्ळी. प्रेतपिडाची नाश करचे तसली हे भागवता काणी कृष्ण परमात्माल काणी म्हाका आयकून म्हाका मोक्षाची मेळ्ळे म्हाका भारी संतोष जाल्ले. पापा दुखून मुक्त करी म्हूण हांव तुगेले घी म्हणलेले हे प्रेतत्वा दुखून म्हाका मुक्ती मेळ्ळ्या पुरो आनी शरीर मेळटा म्हूण हांव लेखिलें आनी जन्म मेळटले म्हूण सांगून हे पाप भोगच्या जाल्यार हे सप्ताह श्रवणा निमती हांव हे सर्व दुःखा दुखून मुक्त जावन म्हाका दिव्य शरीर मेळ्ळें वैकुंठ प्राप्त जावची तसलो योग मेळ्ळो तुगेले निमती जावन मेळ्ळें म्हाका. कित्याक म्हूण म्हळ्यार भागवता काणीक कसलो एक नमुने प्रभावस म्हूण म्हाका आत्तां कळ्ळें. म्हणटाच पळय आर्द्रम शुष्कम लघु स्थूलम वाङ्मन कर्मभिः कृतं श्रवणं विदेहत पापम पावकः समिदो यथा. कशी पावक म्हळ्यार अग्नी कशी अग्नी आर्द्र शुष्क लघु स्थूल अग्नी जळतना प्रज्वल जातना ತಂತು ಬಿದ್ರೆ ಒಲ್ಲೆ ರಕ್ಕುಡ ಸುಕ್ಕಿಲ್ ರಕ್ಕುಡ ಸಣ್ಣ ರಕ್ಕುಡ ಹೊಡ್ಡ ರಕ್ಕುಡ ಖಂಚಿಗಲ್ಲರಿ ಬಗ್ಬಗಿ ಚಿಲಾಸುನು वच्चे तशी हे भागवत श्रवणा निमती मन वाचा कायान जल्लल तसले सर्व कर्माचे पापकर्माचे फल पुरे नाश जावन भस्म जावन गेले म्हणून सांगून तो सांगता सदुंतुकारी एक पंता देवते गेले सभेंतू ज्ञानी लोकांक सांगिल्लें की कसले म्हूण म्हळ्यार अस्मिन् भारते वर्षे सूरिभिः देव संसदी अकथा श्रविणां पुंसां निष्फलं जन्म कीर्तितं म्हळ्यार हे भारत वर्षांतू जन्मा येवनूय भागवता काणी कोण आयकनी की तागे जन्म व्यर्थूची ताणी जन्मा येवनूय व्यर्थूची म्हूण सांगून म्हणली की विद्वांसांनी ज्ञानी लोकांना. तशीची जावन आमगेली एक अनित्य जावन आशिल्लें एक शरीर हें शरीर घेवन आमी हांगा येतरी आमी भागवता काणी आयकनीची तांतूय श्रेश्ठ जावन आशिल्लें वैष्णव जन्म आयल्यांचे आमी वैष्णव जावन येवन विष्णू लिला कथा श्रवण करनी म्हूण जाल्यार कितले पापिश्ट जीव आमी तशें जावन भागवता काणी आयकना जाल्यार आमी जन्मा येवनूय व्यर्थची. तशी वृद्धावस्थेंतू आनी मस्त दुःख इत्यादी आसतना त्या भागवत काणी आयकलीची म्हूण म्हणल्यार भारी एक नमने परिणाम जाता. तशी जीवन म्हळ्यार एक क्षणाभंगूर म्हळ्यार एक केन्ना उदका वयची पुगुशी केन्ना आमी आसताची केन्ना आमी ना जाताची म्हूण सांगू जायना. तशें आसतना सगळे जिवनांतू आमगेले देहाचे रोम रोमांतू दोश दुःख इत्यादी बोर नासता. दिसान दीस क्षणाक्षणाक आमगेले मनान देहान उतरान जावचे पाप नाश करचेक कितले की जन्म आमी जन्मा येवका जाता. म्हणटना कसले नमुने देह आमगेले क्रमी विड्भस्य संजातम शरीरमिती वर्णितम. एक प्राण मळलो भायर चमकल्या नंतर त्या देह कोण दवरता ना ताका क्रिमी भरता किडू जाता. तशें जावन दवरल्यार मेल्ली नंतर ते पार्थिव शरीर दवरलें म्हूण जाल्यार एक वेळ किडो नाका जळोवन घाल्ले म्हूण जाल्यार दोनी मुश्टी बुदी म्हळ्यार गोब्बर जाताची आमी. तशीची
नानातले प्राण्यान खाऊन त्यांनी विसर्जन करचे एक आमगेले देह तांगेले जीर्ण जाऊन त्यांनी विसर्जन करताचे तशी असल एक अस्थिर शरीरानिमती मनशानं कसले साधन करणी म्हणून जाला रे मनुष्य शरीर मिळणं कसं प्रयोजन झालंय यत् प्रातः संस्कृतं चान्नं सायं तच्च विनश्यति तदी यरस संपुष्टे काये का नाम नित्यता म्हणून म्हणारी आता आम्ही सकाळी सकाळी अन्न इत्यादी कोर्ण भरताचे त्या अन्न तिथल्या चंद कोर्ण शिजवून कोर्ण सकड दवरणी संजे म्हणताना ते भेळशेन होता नमे तशीची त्याच अन्न खाल्लेलं हे शरीर भायर दवरल्यार बेळशेन वचचें अन्न त्याच तसल अन्न खाल्लेलं हें शरीर कितले काळ येत तशें जावन केन्नाय जन्म आयली नंतर भागवत सप्ताह श्रवण कोरका ताजे निमती मात्र मनुष्य जन्मा दुखून आम्ही मुक्त जाताची मात्र न्ही मनुष्य देह घेवन येतर कितले सकट दोश आदी इतले इति करताचे आमी हे पुरे दोशा निवृत्तीक भागवत सप्ताह श्रवणाची एक मात्र साधन म्हणून येत तशी कोण बुद्धबुद्धा इव तो येशू मशका इव जंतुषु कोण भागवत ऐकना की तांगेले जीवन उदकावयचे पुगुशी तशीची नैमे मशक मशक म्हणारी जळार त्या जळार जन्मा येवचे कसला म्हळ्यार मोरूक तिरके पळया त्या आंगार बैस चाबली कुळ्या आमी मारताचे वय बाय ताजे जीवन व्यर्थ जन्मा आयले कसं की उय्य करून गुवले कोणेय मारले मेल्ले कसले केले ते नान म्हळ्यार मशका म्हणून हांगा एक सांगला अशी बाई मशका म्हळ्यार खाली जळारा जीवन मात्र व्यर्थ म्हणणे खंयचे प्राणी जावन जन्म आयल्यार जीवन व्यर्थचे इतक म्हळ्यार खंयचे प्राणी जावन जन्मा येवो ते प्राणी ताक कसल कर्म करूंकूच असं म्हळ्यार कसं कर्म ताजे देवान सांगील ते मात्र करता ते ताका विंगड कसले बुद्धी शक्ती ना तेल देखून त्या देहान कसं की एक ताजे जीवन करचे पळय एकात गाय जन्म आयली तण घाल्ले खाल्ले दूध दिले तसल एक जन्म गायचे तशीच एक बोकड येयली कसं की खाण घाल्ले खाल्ले मागीर कसं की ताजे दूद केल्या जन पिताची नेहमी ताका कसं की मारून घालताची कसं की सकडे एक जीवन प्राणीचे वय तंत भितर दावाले कसले कोरूस वे ना न्हय म्हणटना मनुष्य शरीर मेळची कसले म्हण म्हळ्यार हे अनित्य जावन आशिल्ले संवसारान तूं विंगड विंगड येवन इंतू जन्मा येवन कसले साधन करूं जायना तिले कसं की एक विशयू आम्ही मनुष्य जन्मान तूं साधन करूं जाता म्हण खातीर मनुष्य जन्म श्रेष्ठ म्हणचे तशें जावन आतांच पळयले कसं म्हळ्यार भागवत श्रवणा निमती ते एक नमने निष्पंत जावन आशिल्ले वासो भेत्तून वत पळय तशीची आमगेले मनांतूय असल कसल की वास्याक गांठ आसता पळय तशी मनांतूय मस्त कल्मशाची गांठ आसता ती गांठी कल्मश पुरे निवारण जावन ती गांठी सोडून वता म्हळ्यार मना मस्त गोंदळ आसता त्या आमकां देवल तिकड वच्च्या सोणा मस्त आमगेलें मन चंचल करता जाल्यार हें भागवत श्रवणा निमती चंचल मनान तुले कसल कल्मश आसा ते पळय वचून मन निश्चल जावन भगवंताल वैरी व्हरता तशीची म्हणटना विद्यते हृदय ग्रंथी चिद्यते सर्व संशयाः हे भागवत श्रवणा निमती मनुष्याक कसल सकड संशय संदेहो देवाले ज्ञानाविशयांतो असं ह्या पुराय निवारण जावन हृदय ग्रंथी विद्यते मनशाले हृदयांतूल कल्मशय नाश जावन वता ग्रंथी विद्यते म्हळ्यार हृदय बेतून वता म्हणणे हृदयांत कसं की कल्मश आसता मनांतूल कल्मश हृदयांतूल कल्मश म्हळ्यार एकच कंचकी संशय आमकां तसल पुरे देवाल वैरी ताजे नंतर कसं की पाप करचे हे पुरे कल्मश म्हणून घेते हे पुरे हृदयांत मनांत आशिल्ले पुराय वचून संशय कसो देवाल वैरचो चिन्ह भिन्न जावन आम्ही कर्म क्षीण जाता म्हळ्यार ताजे अर्थ कसा म्हळ्यार आम्ही केलेले कर्म भगवंतालेची दिकून जाल्लेले भगवंतान आमगेले करीन करयलेले म्हूण सांगून भगवंताक समर्पण करता पळय त्या वेळाक आमकां कर्मा संबंधी कसले दोश वरना ताका निष्काम कर्म म्हणटना आमगेले कर्म पुरे क्षीण जाता म्हूण सांगून तशी कोणाक ही भागवता काणी मनांतू हृदयांतू बसतकी त्या मनशा मुक्ती मेळले निश्चित म्हूण सांगून ज्ञानी जन सांगताची म्हणून धुंदकारी या पुरे सांगतरस त्या वेळाक गोकर्णालया पुरे तो सांगता त्या वेळाक एक दिवी जावन आशिल्लें विमान थंय येवन राबले तांचे प्रकाश सगळीची
ते खंय काणी जातर आशिल्ली थंय पुरो ताजे प्रकाश येयलो त्या वेळाक पुराय जन द्राक दुंदुकारी त्या विमानान तूं चडलो त्या विमानान तो दोग जन पार्शद आशिल्लीची ते भगवंताले पार्शदांक ताका दुंदुकारीक आपोवन उरयले पार्शदां लेगीत गोकर्ण निमगिता तुमी आतां दुंदुकारीक मंत्र भेल्ली न्हय आनी तो तितले पापिश्ट आशिल्लो भागवतान ती शुद्ध जाल्लो तेश कोन्न ताका वेल्लें म्हूण जाल्ले री हांगा आनी कितली शुद्ध हृदय श्रोत्र नाशिल्लीची बे तांकां कितें तुमी आपोवन व्हरनाची हांगा पुराय जन समान जावन काणी आयकलेले जन न्हय तांतूय दुंदुकारी इतले पापिश्ट आनी तूं कोणेय नाशिल्लीची म्हणून सांगू येता म्हणटना हें भागवता काणी आयकलेले निमती दुंदुकारीक प्रेतत्व मात्र न्ही हे मनुष्य शरिरांतून मुक्त मेळ्ळी म्हूण जाल्ले री हांगा आशिल्ली इतर मनुष्य कितलीं जन बैसून आयकलेलें सांगता पुराय त्याक तुमी मुक्तीक म्हण हे विमानार बैसून तुमगेले मुक्त लोकाक व्हरनाची म्हूण निमगितना ते पार्शद सांगता की पार्शद म्हण विष्णुदूत तांणी सांगताची हे गोकर्णा हे फलभेदा कारणा निमती कारणाक कस हे फलभेदाक म्हळ्यार फलभेद म्हळ्यार कसं पळय गोकर्णाक हाका दुंदुकारीक मुक्ती म्हळ्यार फल मेळ्ळें वरलेले जना मेळ्ळें एक फलभेद म्हणचे एकल एक काणे ऐकून फल एकल्या मात्र श्रेष्ठ मेळ्ळें आनी एकल्या कनिश्ठ मेळ्ळी न्ही म्हूण येता म्हणटा ताका फलभेद म्हणटाची तो तांणी सांगताचे की विष्णुदूत हे फलभेदा कारण कसलें म्हळ्यार तुमगेल्या श्रवणान तुला भेद म्हळ्यार तुमी आयकलेलें कशी म्हूण म्हळ्यार लाजी बैरी ताका फल आसा श्रवण पुराय जनान ಒಟ್ಟು केला म्हळ्यार बी जलरी श्रवणं तु कृतं सर्वैः तथा मननं कृतम् श्रवण केल्लें हांगा आशिल्ले जनान पुराय कुलेक जाल्यार मनन केलां वे तितलेची कशी दुंदुकारीन मनन केल्ली पळय त्या रितीर मनन जाल्ला वे म्हूण पळोवका जाल्यार हें प्रेत जावन आशिल्ली अन्न आहार नाशिल्लो ताका 7 दीस पर्यंत अन्न आहार त्या प्रेत योनीचे जिवा मेळ्ळी ना म्हणटा ते निराहार जाल्लो ते निराहार जावन 7 दीस पर्यंत श्रवण केल्लें मात्र न्ही आपणाक कसं की बरी जावका म्हूण म्हळेलें एक कळवळान स्थिर चित्तान त्या भागवताचे काणी श्रवण केल्लें केन्नाय मनान तूं एक स्थिरमती नानातलं रे चंचल मनान तुका कसले वरना आतां उदकां भितर आमगेले प्रतिबिंब दिसता केद्दोळते ते उदकांत एक पातोर जावप पोणू ते उदकांत तरंग येयली म्हण जाल्यार ते प्रतिबिंब दिसता पळय ना अल्लोल कल्लोल जाता तशीची निश्चल मनान तूं देवालें बिंब दिसता देवालें तत्वज्ञान जाता आमकां जाल्यार त्याची मनान तूं मस्त अल्लोल कल्लोल आयल्या री म्हळ्यार मनान तूं मस्त चंचलता आसा म्हण जाल्यार देवाल काणी आयकलेल्या विशयान तूं कसलें फल मेळचें आसा म्हूण हें एक विशयांत अच्युत मामान एक काणी सांगची आशिल्लें हांव उदकास येयला सांगता हांगा एक शिल्पी 3 ಗೊಂಬೆ करून एक रायाला घेवन येता रुक्का ಗೊಂಬೆ ते 3 बॉम्बे एकल्या कसं पळयलें तातूंत कसलेच एक व्यत्यास दाखोवचा जायना त्या वेळार राया त्या 3 मनशाले बॉम्बे त्या रायाक भारी दिसता की 3 बॉम्बे म्हाका आसो म्हूण म्हणटा की कितले ताजे म्हूण म्हणटना तो शिल्पी म्हणटा की एक बॉम्बे 500 रुपये एक बॉम्बे 150 एक बॉम्बे बरी 50 म्हळ्यार एक बॉम्बे 500 एक बॉम्बेक 250 एक बॉम्बे 50 राया भारी आश्चर्य जाता पळयतना एक कूल एक आसा 3 ಗೊಂಬೆ हे शिल्पी कसली हें तुगेलें तारतम्य पळयतना एकल एक ಗೊಂಬೆ एकल एक छंदस म्हणटना हांत भितर व्यत्यास सोदून काडच्या मेजान जायना जाल्यार तूं फल ताजे मोल्लान तूं व्यत्यास कशी सांगलें म्हूण सांगून राय निमगितना तो शिल्पी म्हणाल की एक कड्डे हाडी राया सपूर हांव तुका दाखयता तुका कसो भेद आसा म्हणून म्हणटा राय एक सपूर कड्डी हाडयता ते कड्डी एक बॉम्बेच्या कन्ना घालतना आनीक कन्ना दुखून भायर येता तीच कड्डी आनीक बॉम्बे कन्ना घालतना तोंडा दुखून भायर येता आनी एक पंत तीच कड्डी कडेच बॉम्बे कन्ना घालतना ते भायर येना वाटना ताका कड्डी थंयची आसता कन्ना दुखून काडका पडटा पळय हेंचे व्यत्यास कळवे राया म्हूण म्हणलें की कसो तांतो कसो ताजे विशय म्हणटा राय तेन्ना तो शिल्पी सांगता की मनशालान तूं 3 नमुन्याची आसाची कशी म्हूण म्हळ्यार श्रेश्ठ मनीस कोण म्हूण म्हळेलें हें बॉम्बे दाखयता ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ गसल विशय ऐकतना मनन करना ह्या कारणान ऐकून त्या कारणान थोडे चित असले अभ्यास आसा ಕೆಲವು जन गसल सांगताचे ते तांणी मन हे तोंडा दुखून सांगून तांकां वता
अनेक नमुने जनसची कसं म्हणून त्यांनी ऐकलेलं पुढे त्यांनी हृदयांतू दवरून आनंद पावताची म्हणतना खंयची पण ह्या मनशाला एक योग्यत दाखयता खंयच्यो मनीसो कसलं श्रवण करता ते अन्यकांना दुखून सोडता की तागेलें श्रवण प्रयोजन ना म्हळ्यार हें ही जी काणी त्या शिल्पीन राया सांगिल्ली काणी अच्युतदास मामू आमकां मनशाले श्रवण भेदाच्या विशयाक सांगताची कशी म्हळ्यार ಕೆಲವು ಜನ ಮನುಷ್ಯ तीन जन हरिकथा श्रवणा चमकलरी तंतु ಕೆಲವು जन हरिकथा ऐकताची ते बैसून ऐकूच कतरी चमकलत्तानी ओ आम्ही हरिकथे येणीनतल्या कोणी कसले लकला रे म्हूण हरिकथे वचून बैसून देवाल काणी पुरा ऐकलेली या कानान ऐकून त्या कानान सोडताची अದ್ರ बैसून जायचला ऐकतानी अनेक नमुनी जन कशी म्हणारी त्यांनी हरिकथ ऐकत रसता जाल्यार तोंडान विंगड जाल्यार कसं की पंचादिक तर रसता लागी बशील जनाले जाल्यार तिन्ही नमुने जन कशी म्हळ्यार त्यांनी ऐकलेलं पुराय मनन करत रसताची आनंद भोगत रसतात त्या देवाल विशय ऐकून ताजे एक आनंद पावताचे ते आनंद अनुभव तांकां जाता तशें जाल्यार खंयचो श्रोत्र श्रेष्ठ म्हळ्यार कोण हरिकथा ऐकून घेवन ते आनंद मनांत तो भोगतकी हृदयांत भोगतकी तो श्रोत्र श्रेष्ठ म्हूण सांगून ही काणी आमकां अच्युतमाम सांगतलीची तशीची हांगा ते पार्षद देवाला त्यांनी सांगताची श्रोत्र करचे विशयांतू भेदशील निमती फलांतूय तांकां भेद मेळ्ळे तशें तांकां पुरजनाक मुक्ती वच्चाक जायनी म्हूण सांगून ते हरिदास म्हळ्यार विष्णुदूत पार्षद त्यांनी सांगताची तशीची कसले म्हळ्यार त्यांनी सांगताची अवैष्णवो हतो देशो हतम श्राद्धम अपात्रकम हतम अश्रोत्रिये दानम अनाचारम हतम कुलम म्हळ्यार वैष्णवनातिले देशांतू रब्बून प्रयोजन ना इता म्हळ्यार थंय विष्णू भक्ती कोणाकय मेळना वैष्णव शिलकडीन विष्णू भक्ती मेळटा अपात्राक श्राद्ध भोजन दिवन कसं प्रयोजन न एक काणेच कसले म्हळ्यार एक कडेन श्राद्ध जातर आशिल्लें श्राद्धा कार्य जातना ते आपले येताची शंख वाजून गोविंदा गोविंदा म्हणटाले तसले एकलो आयलो ते यजमाना खुशी जाल्ले कसले श्राद्ध जाला जेन्नाले ब्राह्मण भोजन जाला कोणके एकलो येयलो गोविंदा गोविंदा म्हणटारस आसो ताका एक श्राद्ध भोजन घालया तो जेवो म्हूण सांगून ताका आप्पोन ताका श्राद्ध भोजन घाल्ले ते यजमान पुराय जेवतरी ताका एक 10 रुपये दिली की ते घेवन तो म्हणाल की अन्न दिलेल्या जनाक सुख मेळका म्हूण सांगताची म्हाका आजी भारी तृप्ती जाली तुमगेल्या घर कडेन ह्या कार्यक्रम तळवळ जावो म्हूण म्हणली की हक्का मत्तर मारल्या बरी जाली ताका म्हणचे ते कसल कतरी भोजन घालल म्हणून कळना नाशी जेवण ते श्राद्ध चड जेवू म्हूण सांगची म्हूण जाल्यार ते अपात्र भोजन जालें तशी अपात्रांक दान दिवन प्रयोजन अपात्र दान म्हळ्यार पळया आमगे लागीं दान घेवच्याक मागूक मस्त नमुनेचे नेताचे आमी दिल्लेले 10 रुपये भुकेक ताणें जेवली म्हूण जाल्यार सार्थक नानतलें रे भूक जाल्यार ताणें ते 10 रुपये वचून सुरापानांनी केल्ले घरा वचून बायलेंक मारले चेडवां मारले म्हूण जाल्यार कसं प्रयोजन आमी दान दिवन तशें कसं दान दिल्यार एक सत्पात्र जावन आशिल्लें योग्य तशिल्ल्या मनशाक दान दिवपाक ते सार्थक भागवता पुस्तक दान दिल्यार श्रेष्ठ म्हूण सांगून सराग अधिक मासांनी जतन भागवता पुस्तक दान दिताची ते दान घेतिल्ले जनान वचून ताका पटांतू तशी दवरचें म्हूण जाल्यार बूक शेल्फांतू ते दान दिवंक कसं प्रयोजन तशी दान खंयचे बूक जेवो कसले जेवो दान दिवका जाल्यार ते दान घेतिल्ले जनान ते वापुरका तसले जेन्ना दान दिल्यार ते एक नमने श्रेष्ठ दान म्हणून घेता तशीची आचारहीन जावन आशिल्लें कुलान तांणी श्रेष्ठ जाल्यार त्या कुलाचार तांणी पालन करण्याची म्हूण जाल्यार कसं प्रयोजन ते पुरे कशी व्यर्थ की तशीची आमकां श्रवणाचें फल मेळका जाल्यार श्रोत्र म्हळ्यार श्रवण वाचक कसल सांगता पळय ताणें सांगिल्लें श्रोत्रान श्रद्धेन ऐकूका मान न्ही ते आयकलेल्या विशयांत विश्वास दवरका आतां भागवंतांतूं नाना नमुने काण येता ह्या पुरे आशिल्लें बाबा पटे दिसता कोण बरयलेलें की असल पुरे चिंतने उच्चकनज देवाल निंदन केलेलें बरी जाता भक्तीन श्रद्धेन ऐकूका जाता तशी विश्वासार ऐकूचें आनी एक नमने दैन्यता अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम म्हणून देवा हांव कांय न्ही तुगेले द्राक दीन नानू समस्त लोकಕ್ಕೆ ದಾನಿ ನೀನು म्हणून तसले एक भावना आमकां येवका
मात्र न्ही मनाचे मस्त दोश आसता. म्हळ्यार आमी काणयो आयकुच्या बसतना आमगेलें मन गड भितर घरालें वता, घर भितर बाबडा देकड वता, घर भितर चेडूं कसो करता की हे बैल मनशाले एक सहज स्वभाव तसल पुरय येना अशी एक थंय बशील तितले वेळ पुणी एक दृढ मनान सर्व चिंत बदीन दवरून घेवन संवसारा चिंत पुरे बदीन दवरून घेवन एकाग्र मनान आयकुचें तशें पुरे केल्यार मात्र श्रोत्रांक कसले की एक श्रवणाचें फल मेळटा म्हूण सांगून आसा. तसले ते श्रोत्र तांगेलें मन शुद्ध जात्र वता. पुन्हा पुन्हा भागवत श्रवण केलें म्हूण जाल्यार एक न्हय एक पंथा खंडिता वैकुंठ प्राप्त जाता. हे गोकर्णा तुका तूं हें भागवत वाचन केलेलें धुंदोकारी कामी व्हरतर आसा जाल्यार तुका भगवंतू येतलो व्हरूंक म्हूण सांगून ते पार्षद हरिकीर्तन करून वैकुंठाक धुंदोकारी घेवन वताची. श्रावण मासांत गोकर्ण वपास हे सप्ताह क्रमार वपास ते भागवत श्रवण करयसीत पुराय जनाक श्रोत्र ते पुराय आयकताची. जाल्यार ते एक कथा समाप्ती वेळार भारी एक नमने एक चंद चांग एक विशय झलके कसले म्हूण म्हळ्यार गोकर्ण ते काणयेचे समाप्ती जातना थंय गोकर्णान ते मंगल केला त्या वेळाकची मस्त विमान पुरे देवतेंगेले भक्तांगेले विमान मस्त घेवन थंय भगवंत प्रकट जलकय. त्या वेळाक तितले जनाक देव पळोवच्या मेळ्ळो पळया कसले एक योग्यता म्हूण पुराय जन देवाक जय जयकार घालताची नमस्कार घालताची भारी संतोषार देवा पळयत आसाची. त्या वेळार देवाकय संतोष जातकी तो तागेले पांचजन्य वाजयता आनी गोकर्णाक आलिंगन करता तो गोकर्ण देवाल बरीची सारुप्य पावता. त्या वेळाक पुरे एक क्षण भितर थंय आशिल्ले सर्व श्रोत्र पळय चांग रितीर श्रवण केलेले श्रोत्र पुरय स्वारुप्य म्हळ्यार देवाल म्हणके रूप पावताची. मात्र न्ही त्या गांवां आशिल्ले त्या वेळाक भागवत आयकतर भागवत जेवचे जागेर आशिल्ले श्वान म्हळ्यार सुणे म्हणटा आमी चांडाल तसल जीवी पुरे त्या भागवत ऐकलेल्या प्रभावान तांणी हाईल सर्व विमानार चढलींच खंय चमकली त्यांनी म्हूण म्हळ्यार तद ग्रामे एस्थिता जीवा श्वचांडाला जातयः पुरे जीव विमाने स्थापिताः तेपि गोकर्ण कृपया तदा गोकर्णाले कृपेन काणी ऐकून तांणी पुरे ते विंगड विंगड विमानार चढलींच तांणी खंय चमकलीची योगिनः गच्छन्ति ये लोकः तत्र ते हरिलोके यत्र गच्छन्ति पुरे जन योगी जन खंयचे लोका चमकली त्यांची हरिलोकाक म्हळ्यार वैकुंठा पुरे जन चमकलीची. तशी गोकर्ण चमकलो. गोकर्ण तो गोलोका पावलो म्हणून पुडली कालांत अयोध्यांत म्हळ्यार रामायण कालांत अयोध्या वासींत कितली की जन रामान साकेत धाम म्हळ्यार तो सरयू नदींत देवन तागेल धामा बगता म्हण आसता. त्या वेळार तागेल ओट कितली कीची योगितवान जीव पुरे रामाल ओट चमकलेलीच साकेत धामाक. तशीच कृष्ण योगींकय दुर्लभ जावन आशिल्ले गोलोक धामाक आतां ते काणी गोकर्णान सांगिल्ले काणी श्रवण केले सर्व जनाक आपण घेवन वता. त्या लोक कसलो म्हण म्हळ्यार यत्र सूर्यस्य सोमस्य सिद्धानां नागतिः कदाचन त्या लोकांत सूर्य चंद्राकय वच्चा जायना खंय. तसले गोलोकांत केवल भागवत श्रवण मात्रान केवल भागवत म्हळ्यार भागवत केवल म्हणे श्रेष्ठ जावन आशिल्ले भागवताचे केवल श्रवण मात्रान सर्व जीवय मुक्त जावन गोलोका वचून पावलीच. आनी त्या विशयी कसल सांगचे आस नारदा लेगी सांगताची. सनकादीचन नारदा सनकादी ऋषी सप्ताह यज्ञा प्रकार सप्ताह श्रवणा प्रकार ही भागवत श्रवण कोण करता की तांकां कितले उज्वल फल मेळटा म्हूण सांगून तुका ही धुंदुकार काणी आयकतना कळ्ळी न्हय. आनी ताजे विशयांत विंगड कसले सांगता म्हूण आसवे तुमकां आनी की कसले प्रमाण दिवका म्हूण आसवे श्रेष्ठ की म्हूण न्हय म्हूण सांगून हे नारदा कोण तांगेल कर्णान गोकर्णान सांगिल्ले तसले भागवता काणीचे एक अक्षर मात्र कान्नांत पडल्यार तांगेल कर्णाक एक अक्षर गोकर्णान सांगिल्ले भागवत पडल्यार तांकां मागीर गर्भावास जाय न्ही म्हूण सांगून
या काणीन कळलं म्हळ्यार पुन्हा तांकां जन्मनानातील तसं लोक आतां चमकलीच म्हूण तुका कळ्ळी न्हय तशी जनांक तपस्यो करचेक अभ्यास आसता तांबू पर्णा अशन देह शोषणे ही म्हळ्यार ಕೆಲವು ಜನ ತಪಸ್ಸಿ करतात ಮಾರಿ ಮಾತ್ರ ಕತ್ತಾಚಿ ಕೆಲವು ಜನ ಊಟ ಮಾತ್ರ ಪಿತ್ತಾಚಿ ಕೆಲವು ಜನ ಪರ್ಣ म्हळ्यार पान मात्र खावन शरीर दंडन करून कितली काळ घोर तपस्स करताची जेवो हठयोगान की योग साधनेन की सप्ताह म्हळ्यार योग साधनेन की त्यांनी ब्रह्मरंध्रादुकून प्राण त्याग करून मोक्षा वचाक प्रयत्न करताची जाल्यार मेळना म्हणलें तसल सद्गती सप्ताह श्रवण मात्रान मेळ्ळी म्हूण सांगून तुका कळ्ळी न्हय काणय कथना म्हणटना हें इतिहासमियं पुण्यं शाण्डिल्योऽपि मुनीश्वरः पठते चित्रकूटस्थो ब्रह्मानंद परिप्लुतः चित्रकूटांतो अधिकय असुचे मुनीश्वर शांडिल्य हें भागवताचें वाचन भारी आनंदारी आजी काही करतर असताची तितली पवित्र जावन आशिल्ली काणी आमगेली एक पंथा श्रवण मात्रान समस्त पापराशी नाश करता म्हणटना हे भागवत काणी श्राद्धा वेळार पारायण केल्ली म्हूण जाल्यार पित्र कार्य जातना त्या पित्रांक भारी संतोष जाता मात्र न्ही प्रति दिवस स्वल्पपुणी भागवत पारायण करचे अभ्यास केल्लो म्हूण जाल्यार कितली पुण्य मेळटा म्हूण म्हणला म्हणटना भागवत पारायण एक दिवसाची एक आमी अभ्यास करून घेतले म्हूण जाल्यार तसल जनांक मोक्ष प्राप्त जाता म्हळ्यार खंडीत म्हूण सांगून सनकादी ऋषी नारदांक सांगताची हांगाक उत्तराखंडांतुले भागवत महात्म्यांतुले पंचम अध्याय हांगाक जाल्ले प्रथम स्कंदांतलो पंचम अध्याय हांगा जाल्ले सांगिल्ले तसले भागवताची काणी परमात्माले चरणारविंदाक समर्पण करता श्री हरि गुरु चरणारविंदार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता श्री कृष्णार्पणमस्तु।